हाय सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्व? माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही आज म्हणत असताना बाबा एवढा शांत एकदम काय, तर मला 8 दिवसापासून माझ्या डोक्यात चालू होतं की बाबा एक ब्लॉग बनवायचा आहे. कारण का एक दादा आहे, त्यांनी मी जी फोटो सोडेन, मी म्हणजे जो व्हिडिओ सोडेन त्या व्हिडिओला ते असा घाण कमेंट करतो, DMला पण मेसेज करतो आणि फोटो पण मी तुम्हाला हे सांगायचं मी 2-3 दिवसापूर्वी मी माझ्या भाच्याचा आणि माझा फोटो 4 महिन्याचा भाचा आहे माझा. तर आता मी गावाला गेले होते, तर मग माझ्या भाच्याला बघायला गेले होते, तर मी त्याच्यासोबत फोटो काढले. मग त्याचा माझा फोटो मी फेसबुकवर सोडला. तर त्या दादाने मला कमेंट काय केली माहीत आहे की लोखंडे बाई हा तर तुझ्यासारखा पण दिसत नाही आणि लोखंडे साहेबासारखा पण दिसत नाही, कुणाचा आहे नेमकं. तर दादा तुला मला एवढं सांगायचं आहे की प्रत्येक बाळ आपलंच असं नसतं. भाऊ, मला पण पूर्ण फॅमिली आहे ना, भावाचं बाळ आहे माझ्या, आणि मी तुला वर पण टाकलं होतं की माझा भाचा आहे म्हणून, आणि मी त्याच्यावर व्हिडिओ पण बनवणार नव्हते. पण तू खूप मला कमेंट करायला लागला माहिती आहे. मी तुझ्या कमेंट डिलीट मारून ना खूप वैतागले आणि मी तुझ्या हर एक कमेंटची रिप्लाय स्क्रीनशॉट मारून ठेवलेत. मी तुला शेवटचं सांगते आणि मी सगळ्यांना नाही बोलत आहे, फक्त त्याच दादासाठी बोलते. तुझं नाव पण मी घेणार दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तू जर हे ब्लॉग बघून जर तू नाही ना स्वतःला आवरलं, तर मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुझं डायरेक्ट खाली IDचा स्क्रीनशॉट टाकणार आहे. पुन्हा म्हणू नको की बाबा मला असं केलं मला तसं केलं, कारण का मी खूप परेशान झाले तुला तुझ्या कमेंट वाचू. मीच नाही, लोखंडे साहेब पण खूप परेशान झाले का नाही. त्या दिवशीच म्हणलं असल्या नासक्या लोकांवर ध्यान देऊ नको. नाही हो, त्याने DMला पण खूप असं मेसेज करायला लागलाय माहितीये. मी साधी कशी पण पोस्ट जर सोडली ना, एक तर तो दातावर कमेंट करतो, एक तर आयडी ओरिजिनल आहे का ते अशा घाण कमेंट करीत नाही. जे असे जे घाण कमेंट करते का त्यांना बापच नसतो मेन मुळामध्ये. नाही बाप तर त्यांच्या आयडी मध्ये तसले एकदम साधे आयडी असतात, फेक आयडी असतात, त्यांचं नाव ना गाव नाही, त्याची आयडी रिअल आहे. मी आयडी ओपन करून बघितली, रिअल आयडी आहे. त्यांनी फक्त आता त्याची कमेंट आलेली मला स्क्रीनशॉट मी सगळे स्क्रीनशॉट मारले त्यासाठी देऊ त्याच्यावर कम्प्लीट करू. मग बघ असं मग कसं काय होतं ते पुन्हा मी परेशान झाले त्याच्या DMला मेसेज कमेंट. मी साधा फोटो जर सोडा ना तरी पण तितके इतक्या घाण कमेंट, एक कमेंट करून पण गप नाही बसत. 10 कमेंट असतात त्याच्या माहिती आहे. तर मी एवढंच म्हणते दादांनो की बाबा तुम्हाला पण, म्हणजे दादांना म्हणते मी सगळ्यांना, बरं त्या दादाला मी पण एवढंच सांगते की बाबा तुला पण आई बहीण आहे, दुसऱ्याच्या आई बहिणीला कमेंट करताना थोडा विचार करून कमेंट कर. तुला बघू वाटत नाही ना, तुम्हाला ब्लॉक कर, मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी तुला मूळ पत्र नाही पाठवलं की तू माझे ब्लॉग बघ म्हणून. नको ना बघू, पण तू कमेंट तर अशा घाण करू नको. आणि कमेंट करून तू गप्प पण बसत नाही, तू DMला पण मेसेज करतो. मग तू सगळे मेसेजचे स्क्रीनशॉट मारलेत. मी तुला हे शेवटची माझी वॉर्निंग आहे. तुला जर स्वतःच्या हाताने स्वतःच हे करून घ्यायचं असं ना तर घेऊ शकतो. तुम्ही डायरेक्ट खालून स्क्रीनशॉटच्या आयडीचे स्क्रीनशॉट टाकणार आहे तुझ्या. मी आता शेवटचा ब्लॉग आहे, दुसऱ्या ब्लॉगमध्ये तू आता कमेंट केली ना तर डायरेक्ट तुला स्क्रीनशॉट दिसेल IDचा.